नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ करणार आहोत। ताजं ज्वारीचं पीठ असो किंवा विरी केलेलं असो, थालीपीठ करताना आपण वापरू शकतो। आणि ज्वारी ही खूप हेल्दी आहे, कुठल्याही सीझनमध्ये आपण वापरू शकतो। तर त्याच्यासाठी इथे आपण 2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कोथिंबीर चिरून घातलेली आहे। कांदा हवा तर तुम्ही जास्तही घालू शकता। तसंच इथे 1 चमचा मीठ घातलेलं आहे मी, तुम्ही चवीप्रमाणे घाला। नंतर लाल तिखट, हळद, हिंग आणि 1 अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। हे सगळं एकत्र व्यवस्थित मिसळून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून जरुरीप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे। मला या 2 कप ज्वारीच्या पिठाला जवळजवळ 1.5 कप पाणी लागलेलं आहे। नंतर हे जे काढलेलं पीठ आहे हे आपण लगेच करू शकतो, बाजूला ठेवायची काही जरूर नाही आहे। तर त्याचे गोळे करून मी इथे माझा बिडाचा तवा वापरते आहे, तुम्ही लोखंडी किंवा नॉनस्टिकही वापरू शकता। तर इथे आधी खाली थोडंसं 1 चमचाभर तेल घातलेलं आहे। हा जो गोळा आहे तो थापून घेतलेला आहे गोल, मध्ये थोडेसे 4-5 बोकं पाडून त्याच्यामध्ये थोडंसं थेंब तेल घातलेलं आहे। तेल किंवा तूप घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल, आपण खाली आधी तेल घातलेलंच आहे। त्यानंतर हा तवा आपण स्टोववर ठेवतो आहे आणि तवा अजून तापलेला नसल्यामुळे आपण हा 2 मिनटं या थालीपीठाला लागणार आहे। त्याच्यावर आपण एक झाकणही ठेवतो आहे। 2 मिनटानंतर झाकण काढून खालच्या बाजूला थोडंसं ब्राउनिश झालं की उलटून घ्यायचं आहे आणि आणखीन एक थोडे सेकंद, एक 10-15 सेकंद आपण ते शिजवून घेणार आहोत। झाकून ठेवल्यामुळे शिजायला फारसा वेळ लागत नाही ह्याला। नंतर पहिलं थालीपीठ आपण डायरेक्ट तव्यावर थापलं होतं, तर आता हे नंतरचं जे आहे ते आपण बटर पेपर किंवा एखादा ओला रुमाल घेऊन त्याच्यावर करू शकतो। तर इथे तसं थापून घेऊन त्याच्यात थोडंसं तेल घालून आणि नंतर थालीपीठ तव्यावर येईल असं आपण तो बटर पेपर त्याच्यावर घालायचा आहे उलटा करून। ते परत आपण झाकून परत भाजून घेणार आहोत। आता हे थालीपीठ तुम्ही लोणी, दही, चटणीपुडी, लोणची याच्याबरोबरही सर्व करू शकता किंवा नारळाची चटणी आणि लोणी याच्याबरोबरही छान लागतं। काही नसलं तरी छान लागतं, कारण आपण याच्यात तिखट मीठ घातलेलंच आहे। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।